नमस्कार मित्रांनो, आज आपण एक प्रेमकथा अशीही बघणार आहोत. एक प्रेमकथा अशीही. रोहित आणि अंजली हे बालपणीचे मित्र होते, जे भारतातील एका छोट्या गावात राहत होते. एकत्र खेळणे, एकत्र शाळेत जाणे आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहत ते मोठे झाले होते. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांना जाणवले की त्यांच्या मैत्रीचे आणखी काहीतरी रूपांतर झाले आहे. ते खूप प्रेमात होते, परंतु त्यांना माहीत होते की त्यांचे कुटुंब कधीही त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता देणार नाही. रोहितचे कुटुंब श्रीमंत आणि प्रभावशाली होते, तर अंजलीचे कुटुंब गरीब होते आणि उदरनिर्वाहासाठी धडपडत होते. ते वेगवेगळ्या जातीचे होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या चाललेला कलह होता. सर्व अडथळ्यांना न जुमानता रोहित आणि अंजलीने एकत्र राहण्याचा निर्धार केला होता. एके दिवशी रोहितने धाडसी पाऊल उचलायचे ठरवले. तो अंजलीच्या घरी गेला आणि तिला तिच्या सोबत पळून जायचे असल्याचे सांगितले. अंजली सुरुवातीला संकोचत होती, पण रोहितने मन वळवले. त्याने तिला त्यांच्या गावातील बंधने आणि पूर्वग्रहांपासून दूर प्रेम आणि आनंदाने भरलेले जीवन देण्याचे वचन दिले. शेवटी अंजलीने होकार दिला आणि त्यांनी त्यांच्या सुटकेची तारीख निश्चित केली. त्यांनी मध्यरात्री निघून दूरच्या शहरात जाण्याची योजना आखली, जिथे ते एकत्र नवीन जीवन सुरू करू शकतील. पण गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत. ते गाव सोडून जात असताना अंजलीच्या कुटुंबियांनी त्यांना पकडले. तिचे वडील संतापले आणि त्यांनी रोहितला तात्काळ सोडण्याची मागणी केली. रोहितने नकार देत असे सांगितले की त्याचे अंजलीवर प्रेम आहे आणि तिच्यासोबत राहण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अंजलीचे वडील रोहितवर हल्ला करणार होते तेव्हा अंजलीने आत प्रवेश केला. तिने तिच्या वडिलांना रोहित सोबत जाऊ देण्याची विनंती केली आणि सांगितले की ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तिच्या वडिलांचा राग आणि त्याच्या मुलीवरचे प्रेम यामध्ये फाटलेले होते, परंतु अखेरीस त्याने माघार घेतली. पाठीवर कपडे आणि खिशात काही रुपये याशिवाय रोहित आणि अंजली गावातून निघून गेले. ते पायी प्रवास करत, मंदिरात आणि रस्त्यावर आश्रय घेत आणि भूक लागल्यावर अन्नाची भीक मागत. हा एक कठीण प्रवास होता, परंतु ते एकत्र होते आणि हे सर्व महत्त्वाचे होते. शेवटी त्यांनी शहर गाठले आणि काम शोधू लागले. रोहितला मेकॅनिकची नोकरी मिळाली आणि अंजलीने घरगुती मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी झोपडपट्टीत एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि एकत्र आयुष्य जगू लागले. त्यांचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहत प्रत्येक पैसा वाचवला. त्यांना लग्न करून एक कुटुंब सुरू करायचं होतं, पण त्यांना माहीत होतं की त्यांना आधी स्थिर जीवन निर्माण करायचं आहे. अनेक वर्षे गेली आणि रोहित आणि अंजलीच्या मेहनतीचे फळ मिळाले. रोहितने स्वतःचे मेकॅनिकचे दुकान सुरू केले आणि अंजलीला स्थानिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. शेवटी ते एक छोटेसे घर घेऊ शकले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी तोपर्यंत समेट केला होता आणि ते प्रेम आणि क्षमाने भरलेल्या लग्नाला आले. रोहित आणि अंजलीला शेवटी कुठलीही भीती किंवा पूर्वग्रह न ठेवता आपलं प्रेम जगासोबत शेअर करता आलं. त्यांनी त्यांच्या नवसाची देवाणघेवाण करताच रोहितने अंजलीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, काही असो, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. मी रोज सकाळी उठतो आणि रात्री शांत झोपतो, हे कारण तूच आहेस. त्यावर अंजलीने उत्तर दिले, तू माझे जग आहेस, माझे प्रेम आहेस, माझे सर्वस्व आहेस. मी आयुष्यात चांगला जोडीदार मागू शकलो नसतो. त्यांची प्रेमकथा त्यांच्या समाजातील अनेकांसाठी प्रेरणादायी होती. त्यांनी एकत्र राहण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला होता आणि ते विजयी झाले होते. प्रेमाला सीमा नसते आणि जिद्द आणि मेहनतीने काहीही शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले होते. रोहित
आणि अंजलीचे वैवाहिक जीवन आनंदी होते. त्यांनी जाड आणि पातळ माध्यमातून एकमेकांना आधार दिला आणि त्यांचे प्रेम दिवसेंदिवस दृढ होत गेले. त्यांना 2 मुले, 1 मुलगा आणि 1 मुलगी होती आणि त्यांनी त्यांना प्रेमाने आणि काळजीने वाढवले. त्यांची मुले त्यांचा अभिमान आणि आनंद होते आणि त्यांना त्यांच्यापेक्षा चांगले जीवन मिळावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांना उत्तम शिक्षण आणि संधी देण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली. एके दिवशी त्यांचा मुलगा कॉलेजमधून घरी आला आणि त्यांना सांगितले की त्याचे एका वेगळ्या जातीतील मुलीवर प्रेम झाले आहे. रोहित आणि अंजली थक्क झाले. त्यांनी आपल्या मुलांना नेहमीच सर्व पार्श्वभूमीतील लोकांचा आदर करायला शिकवले होते आणि त्यांना त्यांच्यासारख्या पूर्वग्रहांचा सामना करावा लागणार नाही अशी आशा होती. पण त्यांना माहीत होते की त्यांच्या मुलाचे प्रेम शुद्ध आहे आणि ते त्याच्या आनंदाच्या मार्गात उभे राहू इच्छित नव्हते. त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्या मैत्रिणीचे त्याच्या कुटुंबात खुल्या हाताने स्वागत केले. त्यांच्या मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वेगळ्या धर्मातील मुलाशी लग्न केले. रोहित आणि अंजलीला त्यांच्या मुलांचा आणि त्यांना मिळालेल्या प्रेमाचा अभिमान वाटत होता. त्यांना माहीत होते की त्यांच्या प्रवासामुळे त्यांच्या मुलांना अडथळे आणि पूर्वग्रह तोडण्यास मदत झाली आहे आणि त्याबद्दल ते कृतज्ञ आहेत. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे रोहित आणि अंजलीला माहीत होते की त्यांचा एकत्र वेळ मर्यादित आहे. ते एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगले होते, प्रेम आणि आनंदाने भरलेले होते आणि पुढे ते काही येईल त्यासाठी ते तयार होते. त्यांच्या 50व्या लग्नाच्या वर्धापना दिनानिमित्त त्यांनी आपल्या नवसाचे नूतनीकरण एका भव्य सोहळ्यात केले. त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी रोहितने अंजलीला बघितले आणि म्हणाला, इतक्या वर्षानंतरही तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मी ऋणी आहे. अंजलीने उत्तर दिले, आणि अजूनही तूच आहेस जो माझ्या हृदयाचा ठोका चुकवतो. आम्हाला एकत्र आणण्याबद्दल मी दररोज देवाचे आभार मानते. कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी त्यांची प्रेमकथा प्रेमाच्या सामर्थ्याचा दाखला होती. प्रेमाला कोणतीही सीमा, जात, धर्म, कोणताही पूर्वग्रह नसतो हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांनी त्यांचे जीवन त्यांच्या स्वतःच्या अटींवर प्रेमाने आणि दृढ निश्चयाने जगले होते आणि त्यांनी इतरांनाही ते करण्याची प्रेरणा दिली होती. सूर्यास्त पाहताना त्यांनी हात धरला. रोहित आणि अंजलीला माहीत होते की त्यांचे प्रेम कायम राहील. ते गेल्यानंतरही त्यांनी प्रेम, आशा आणि लवचिकतेचा वारसा सोडला होता, जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अशी ही वेगळीच प्रेमकथा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.